खाकी वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण। फिक्स कट ऑफ सांगणारे एकमेव चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा। हाय फ्रेंड्स, नमस्कार। समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नागपूर शहर पोलीस भरती फायनल कट ऑफ काय लागू शकतो, आज झालेल्या पेपरची काठिण्य पातळी काय होती, त्याचबरोबर किती गुण असणारे मुलं सेफ झोनमध्ये आहेत, या सर्व गोष्टी असणार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील। त्याचबरोबर लेखी परीक्षेच्या गुणाच्या अपडेट्स असतील किंवा इतर सर्व पोलीस भरतीचे लेटेस्ट अपडेट आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं तुम्हाला पाहायला भेटत असतात। म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हा बघा, हा तुमच्यासमोर जो पेपर आहे, हा पेपर आज झालेला नागपूर सिटीचा पेपर आहे। याच्यामधले जर प्रश्नाकडे बघितलं, पहिला प्रश्न जसं बघा, जर घड्याळात सकाळचे 9:30 झाले असतील तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला कोण विचारला आहे, इझी लेवल आहे, तर्कानुमान आहे तिथं। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी तुलना केलेली आहे। तुलनामध्ये यांनी असणारं CSAT प्रकारचा एक प्रकार इथं वापरलेला आहे। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी विषम संख्या, त्याचबरोबर संख्यामाला, त्याच्यानंतर इकडं जर बघायला गेलं तुम्ही तर या ठिकाणी परत त्यांनी असणारं रांगेतला क्रम विचारलेला आहे, विसंगत घटक, त्याचबरोबर रिकाम्या आकृतीमधील संख्या भरणं असेल किंवा नातेसंबंध असेल, आकृत्यांची संख्या मोजणं असेल, या सर्व गोष्टी। त्याचबरोबर इकडं जर तुम्ही खाली गेलात तर संख्या मला इथं विचारलेली आहे। परत या ठिकाणी घड्याळावरचा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो, इथं पण असणारा घड्याळाचा प्रश्न असणार आहे। या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना 60/11 गुणिला एक्सचा नियम माहीत होता त्यांना असणारा हा प्रश्न इझी लेवलला गेलेला आहे। बाकी ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी थोडासा हा प्रश्न टफ होता। एकंदरीत जर पूर्ण प्रश्नाचं विश्लेषण केलं, पूर्ण प्रश्न पाहिले आणि त्याच्यानंतर जर पुढं आपण या ठिकाणी एक पेपरची लेवल ठरवायची झाली तर तो पेपर असणारा माझ्या हिशोबानं मॉडरेट टू हार्ड लेवलचा पेपर मी होता असं म्हणेल। इझी पेपर होता असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण इतकाही इझी पेपर असणार याच्यामध्ये नव्हता। काही प्रश्न असणारे सोपे होते, पण काही प्रश्न असणारे बिलकुल असणारे मेरिट ठरवणारे, हाय क्वालिटी, आणि ज्या विद्यार्थ्यांनी खरंच असणारं मनापासून आणि खूप घासून मेहनत घेतलेली आहे अशा विद्यार्थ्यांना असणारे ते प्रश्न सोडवायला सोपे गेलेले आहेत। बाकी प्रश्न असणारे त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना अवघड गेलेले आहेत। मग याचा अर्थ असा होईल का की मेरिट 120 वर लागेल ओपनचं? तर असं अजिबात होणार नाही। अर्धवट माहिती ऐकू नका। 120 पर्यंत मेरिट, 125 पर्यंत मेरिट असं काही होणार नाही। मग मेरिट ओपनचं काय लागू शकतंय, तर ओपनचं मेरिट सांगण्या अगोदर एक गोष्ट सांगतो, हे अंदाजित मेरिट आहे। विद्यार्थ्यांचे गुण जे त्यांनी असणारं पोलवर कळवलेले आहेत, त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांमधून ज्यांनी गुण घेतलेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांचा एक अंदाज घेऊन हे मेरिट सांगत आहे। एक्झॅक्ट मेरिट तर आपण ज्यावेळेस लेखी परीक्षेचे गुण येतील त्यावेळेस एक्झॅक्ट 99% असणारा कट ऑफ बनवतो। तुम्ही म्हणताल 1% का नाही, तर नागपूर शहर पोलिसांनी अद्यापपर्यंत NCCचे गुण डिस्प्ले केलेले नाहीत, त्याच्यामुळे त्या गुणामुळं शेवटली असणारा फरक पडतो। ते गुण सोडले तर त्या ठिकाणी 99%चा कट ऑफ आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत, पण तो व्हिडिओ त्या ठिकाणी त्याच लोकांना दिसेल ज्यांनी सबस्क्राईब मारून ठेवलेलं असेल, ज्यांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवलेलं असेल, त्याच विद्यार्थ्यांना त्या व्हिडिओची पूर्वकल्पना येईल किंवा नोटिफिकेशन येईल। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबून ठेवा। टेलिग्राम चॅनलवर पण मी अपडेट देत असतो, तिथंही असणारा जॉईन करायला विसरू नका, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। तर मेरिटबद्दल जर एकंदरीत विचार करायचा झालं तर इथलं मेरिट ओपनचं जे आहे ते 130च्या आसपास असेल। मे बी मागच्या वेळेस इतकं 134 लागल असं मला वाटत नाही, पण 130+ असेल एवढं मात्र नक्की। 130च्या आसपासच तुम्हाला पाहायला मिळेल। मे बी 131, मे बी त्या ठिकाणी वाढलं तर 132 या दरम्यान ओपनचं मेरिट लागेल। ओपन फिमेलचं काय, तर ओपन फिमेलच्या मेरिटबद्दलचं बोलायचं झालं तर मुलांच्या मेरिटपेक्षा मुलींचं मेरिट जे आहे साधारणपणे 8-9 गुणाचा फरक असतो, हे नेहमी आपण पाहिलेलं आहे। आणि त्या हिशोबानं मुलींचं पण मेरिट या ठिकाणी 122 ते 125 या दरम्यान असणारं
लागू शकते, एक अंदाज आहे. कदाचित याच्यामध्ये अजून 2 मार्काची घट पण होऊ शकते ओपन फिमेलबद्दल जर बोलायचं झालं तर. मग बाकी कॅटेगरीचं काय, जसं SC ST कॅटेगरी आहेत, तर जर आपण असं पकडलंय की ओपनचं मेरिट 130 लागल, तर या कॅटेगरीचे मेरिट या ठिकाणी 123च्या आसपास SC कॅटेगरी असेल, तर ST कॅटेगरी ही या ठिकाणी 120च्या आसपास असणारे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. मग OBC कॅटेगरी त्याचबरोबर NT कॅटेगरी जे आहेत, या कॅटेगरीचं जे कट ऑफ आहे ते लगभग समान लागतंय. एखादी गुणाचा फरक तुम्हाला पाहायला मिळतंय. NT कॅटेगरीचा कट ऑफ असेल तो या ठिकाणी 127च्या आसपास असणारा लागेल. त्याचबरोबर OBCचं पण असणार त्याच कॅटेगरीमध्ये त्याच प्रमाणामध्ये लागलेलं तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. आणि यांच्या फिमेलबद्दल जर बोलायचं झालं तर यांच्या फिमेलचा कट ऑफ हा काही OBC मधला 116च्या आसपास मुलींचा लागू शकतो आणि NT कॅटेगरीच्या मुलीचा 117 पर्यंत लागेल. काही कॅटेगरीचा NTBचा वगैरे मात्र अजून याच्यामध्ये एखादी 2 मार्काची घट करून 115 पर्यंत NTB कॅटेगरी येऊ शकते. बाकी NTC NTD आणि VJA कॅटेगरी 117च्या आसपासच लागू शकते. मे बी 1 मार्क याच्यामध्ये अजून वाढ पण होऊ शकते. आता पुढच्या जे कॅटेगरी असतील SEBC कॅटेगरी, तर या SEBC कॅटेगरीचा कट ऑफही लगभग असणारा OBC आणि NTच्या लेवलचाच असतो. मे बी पडला तर फरक एखादी मार्काचा पडेल, 126 पर्यंत येईल आणि यांच्या फिमेलचा पण असणारा लगभग 116च्या आसपास असणारा लागेल. आणि शेवटला EWS कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झालं किंवा SBC कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झालं तर या 2 कॅटेगरीमध्ये थोडासा तुम्हाला त्या ठिकाणी कट ऑफमधला आकडा जो आहे तो कमी प्रमाणात झालेला नक्कीच पाहायला मिळेल. आणि तो किती झालेला असेल, ओपनचा जर 130 वर लागला तर त्या हिशोबानं EWSचा जो कट ऑफ आहे तो 120च्या आसपास येतो आणि मुलींचा मात्र हा लगभग खूपच कमी, म्हणजे 100च्या आसपास असणारा मुलींचा कट ऑफ लागतो EWSचा. आणि SBC कॅटेगरीचा मुलांचा 124च्या आसपास येऊ शकतो आणि यांच्या मुलींचा मात्र 110 ते 112च्या आसपास असणारी SBC कॅटेगरीचा लागू शकतो. हा एक अंदाज आहे. बाकी असणारी कुठलीही व्हेरीफाईड असणारी गुणांची यादी माझ्याकडे सध्या उपलब्ध नाही. जी आल्यानंतर मी ऑलरेडी तुम्हाला बोललेलो आहे की तो एक्झॅक्ट कट ऑफचा व्हिडिओ येईलच, याच्यामध्ये कुठलीच शंका नाही. तो त्याच लोकांना दिसेल जे सबस्क्राईब मारून ठेवतील, त्याचबरोबर जे नोटिफिकेशन ऑन करतील. बाकी विद्यार्थ्यांना त्याबद्दल असणारी कुठलंही नोटिफिकेशन जाणार नाही. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आलं लक्षात? भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.